नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. हे लेक्चर सुरू करायच्या आधी 2024 या नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 आणि मनापासून शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी यश मिळवून देणारं ठरावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि या नवीन वर्षामध्ये आपणही एक ठरवलं आहे की विजन गव्हर्नमेंट जॉबवरती हे जे आपले डेली क्विजचे लेक्चर्स आहेत तर हे मी रोजच्या रोज घेणार आहे. आणि म्हणूनच आज आपण 2 जानेवारीला 1 जानेवारी 2024 या दिवसाच्या घडामोडीवरती महत्त्वाचे प्रश्नोत्तर या लेक्चरमधून अभ्यासणार आहोत. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मॅडम डिसेंबरचे लेक्चर्स तुम्ही घेतले नाही आहेत. तर बघा, काही पर्सनल रिझन्समुळं मला डिसेंबर महिन्याचे लेक्चर घ्यायला जमलं नाही आहे. पण या संपूर्ण महिन्यातल्या ज्या इम्पॉर्टंट घडामोडी होत्या त्याच्यावरती काही क्वेश्चन्स बनवून मी लवकरच विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्रामवरती ती PDF अपलोड करणार आहे. त्यामुळं डिसेंबर महिन्याची जी महत्त्वाच्या प्रश्नांची PDF आहे ही तुम्ही तिथून डाउनलोड करून नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये वाचू शकता. ठीक आहे. तर आता आपण जास्त वेळ वाया न घालवता या लेक्चरमधून 1 जानेवारीचे महत्त्वाचे प्रश्न बघूयात. आजचा पहिला प्रश्न आहे, आगामी 5 वर्षात 50 उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या इस्रोच्या योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ह्याचा आन्सर आहे बघा, दुसरा पर्याय, भूगुप्तचर संकलनाद्वारे राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणं. बघा, आपल्या भारताने पहिल्यांदाच इस्रोचा अशा पद्धतीनं यूज करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे काय, आता हे उद्दिष्ट काय आहे, तर भूगुप्तचर संकलन म्हणजेच जिओ इंटेलिजन्सचा जो डेटा आहे तर हा कलेक्ट करून या डेटाचा वापर आपल्या नॅशनल सेफ्टीसाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरायचा आपण ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं इस्रोचे जे सध्याचे आपले अध्यक्ष आहेत S सोमनाथ, तर यांनी पुढच्या 5 वर्षामध्ये टोटल 50 सॅटेलाईट लॉन्च करायची घोषणा केलेली आहे. त्यांनी हा उपक्रम कशा पद्धतीनं पार पाडणार आहेत, तर जे आपले सोल्जर्स आहेत तर त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणं आणि विस्तृत क्षेत्रांचे जे फोटोज आहेत ते कलेक्ट करणं. तर अशा काही कॅपॅसिटी असलेले जे वेगवेगळे उपग्रह आहेत तर हे वेगवेगळ्या कक्षांमध्ये लॉन्च करून एक असा थर बनवायचं त्यांनी ठरवलेलं आहे या योजनेच्या अंतर्गत. आणि एवढंच नाही, तर त्यांनी भारताचे सशक्त राष्ट्र बनण्याची आकांक्षा पूर्ण करायसाठी जे सध्याचे सॅटेलाईट फ्लीट आहे आपल्या भारताचं, तर ह्याच्यापेक्षा 10 पट आकाराचे सॅटेलाईट फ्लीट आपल्या भारताकडे असावेत अशी गरजसुद्धा त्यांनी यावेळी सांगितलेली आहे. आता ही जी योजना आहे तर ही कशी बरं राबवली जाणार आहे, तर ह्याच्यामध्ये पहिलं म्हणजे उपग्रह क्षमता वाढवणं, याशिवाय कार्यक्षम डेटा विश्लेषणासाठी AI संबंधित आणि डेटा चालित दृष्टिकोन समाविष्ट करणं. एवढंच नाही, तर अनावश्यक डेटा डाउनलोड कमी करणं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती फोकस करून इस्रोचे अध्यक्ष S सोमनाथ तर यांनी अशा पद्धतीचं पुढच्या 5 वर्षामध्ये 50 उपग्रह प्रक्षेपित करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. ओके. आता पुढचा प्रश्न, नामदाफा या उडणाऱ्या खारीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आता इथे अयोग्य विचारलं आहे, म्हणजे ह्या 4 ऑप्शन्सपैकी कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे तर हे आपल्याला इथे सांगायचं आहे बघा. तर नामदाफा ही निशाचर उडणारी खार आहे जी प्रामुख्याने झाडांवर राहते. पहिलं सेंटेन्स योग्य आहे. दुसरं आहे, IUCNने याचे वर्गीकरण अतिशय चिंताजनक म्हणून केलं आहे. हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. तिसरं आहे बघा की ही खार नागालँडमधील टांकी राष्ट्रीय उद्यानामधली स्थानिक आहे. तर इथे बघा हे चुकीचं सेंटेन्स आहे, कारण नामदाफा नॅशनल पार्क हे तुम्हीसुद्धा ऐकलं असेल. तर हे याच नॅशनल पार्कमधली ही खार आहे आणि त्याच्यामुळेच तिला ते नाव, त्या नॅशनल पार्कला हिच्यावरून नाव देण्यात आलं होतं. त्याच्यामुळं इथं तिसरं सेंटेन्स जे आहे तर हे चुकीचं आहे. तर बघा, ही जी नामदाफा नावाची उडणारी खार आहे यासंबंधी प्रश्न का बरं घेतला आहे, याचं मुख्य कारण म्हणजे 42 वर्षापासून बेपत्ता असलेली ही जी उडणारी खार आहे तर ही आता परत एकदा अरुणाचल या राज्यामध्ये आढळलेली आहे. आणि ही जी उडणारी खार आहे तर ही वन्यजीव आहे, म्हणजे जी की झाडांवर राहत असते. आणि ही निशाचर उडणारी खार आहे, म्हणजे रात्री उडत असते. त्याच्यामुळे आपण बघितलं की इथं पहिलं जे सेंटेन्स होतं तर ते बरोबर होतं. आणि दुसरं काय होतं बघा, तर दुसरं सेंटेन्स होतं की IUCNने याचे वर्गीकरण अतिशय चिंताजनक म्हणून केलेलं आहे. तर हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे, कारण भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या अनुसूचित 2मध्ये ह्या नामदाफा हिला टाकलेलं आहे आणि हे IUCNद्वारे अतिशय चिंताजनक म्हणून हिला लिस्टसुद्धा केलेलं आहे. तिसरं जे सेंटेन्स होतं तर हे नागालँडमधल्या टांकी राष्ट्रीय उद्यानामधली स्थानिक आहे, तर हे चुकीचं आहे. याचं कारण म्हणजे
अरुणाचल प्रदेशमधल्या नामदाफा नॅशनल पार्क इथली ही स्थानिक खार आहे आणि त्याच्यामुळं हे तिसरं सेंटेन्स इथं चुकीचं आहे बघा. चौथं जे सेंटेन्स आहे तर ते होतं की या खारींच्या संख्येचा कोणताही अंदाज उपलब्ध नाही. तर हे सुद्धा सेंटेन्स इथं बरोबर आहे. त्यामुळं या प्रश्नाचा आन्सर होतं तिसरा पर्याय. आता इथे अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे रिवाइल्ड ह्यांच्या हरवलेल्या प्रजातींचा शोध उपक्रमाचा केंद्रबिंदू असलेल्या 25 मोस्ट वॉन्टेड लॉस्ट प्रजातींपैकी ही नामदाफा ही एक उडणारी खार आहे. ओके, पुढचा प्रश्न. अर्जेंटिनाला ब्रिक्स सदस्यत्वातून औपचारिकरित्या माघार घेण्यास जबाबदार असलेले अर्जेंटिनाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण ब्रिक्सचा विस्तार होणार होता ज्याच्यामध्ये नवीन 6 कंट्रीज ॲड होणार होत्या, पण ह्याच्यातून आता अर्जेंटिनानी माघार घेतलेली आहे. आणि हे का बरं? तर त्यांच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांमुळे जे की आहेत झेवियर मिलेई. सो या प्रश्नाचा आन्सर आहे बघा दुसरा पर्याय. झेवियर मिलेई हे अर्जेंटिनाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेत, जो की एक खूप प्रो US असे आहेत ते, आणि जे की पूर्वी एक कॉमेडियन होते. जसे युक्रेनचे सुद्धा राष्ट्राध्यक्ष आधी कॉमेडियन होते, तसंच झेवियर मिलेई हे अर्जेंटिनाचे सध्याचे राष्ट्राध्यक्षसुद्धा आधी एक कॉमेडियनच होते आणि ते खूप प्रो US असल्यामुळं त्यांनी ब्रिक्सला जॉईन न व्हायचं ठरवलेलं आहे. कारण ब्रिक्समध्ये ऑब्व्हियसली की ऑलरेडी रशिया आहे, चीन आहे, ज्या एमर्जिंग कंट्रीज आहेत तर ह्या आहेत. आणि रशिया, चीन आणि USचं आपण बघतो की बऱ्याच वेळा ह्या देशांचं जमत नाही. त्याच्यामुळं अर्जेंटिनाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत झेवियर मिलेई, जे की प्रो US असल्यामुळं त्यांनी ब्रिक्सला जॉईन नाही व्हायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यांनी बघा रिसेंटली म्हणजे ऑगस्ट 2023मध्ये जी 15वी ब्रिक्सची समिट झाली होती ना, तर ह्याच्यामध्ये साऊथ आफ्रिकेचे प्रेसिडेंट रामाफोसा यांनी असं अनाऊन्स केलं होतं की आता आपण ब्रिक्सचा विस्तार करू आणि 6 एमर्जिंग मार्केट ग्रुप कंट्रीज आहेत, जसं की अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि UAE. तर या 6 देशांनासुद्धा आपण ब्रिक्समध्ये जॉईन करून घेऊ आणि या देशांना 1 जानेवारी 2024पासून पूर्ण सदस्यत्व मिळणार होतं. पण आता ह्याच्यातून अर्जेंटिना ह्या देशांनी माघार घेतलेली आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की सध्याचा काळ योग्य नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही काही सध्या जॉईन नाही करणार. पण आता त्यांनी असं ठरवलं आहे की त्यांनी ब्रिक्स जॉईन करायचीच नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. ओके, आता बघा ब्रिक्स ही जी एक ऑर्गनायझेशन आहे तर ही त्यांची एक स्वतःची करन्सीसुद्धा लॉन्च करणार आहेत. आणि आपला भारतसुद्धा ब्रिक्सचा एक सदस्य आहे आणि त्याच्यामुळं आपल्या भारतासमोरसुद्धा एक आव्हान आहे की आपण ती करन्सी ॲक्सेप्ट करायची आहे की नाही. ती करन्सीचं नाव असणार आहे R5. तर R5 असं नाव का बरं दिलं आहे? तर बघा ब्रिक्समध्ये जे 5 देश आहेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका, ह्या 5ही देशांची जी करन्सी आहे याची सुरुवात R पासून होते. याच्यामुळं ह्या करन्सीला R5 असं नाव देण्यात आलेलं आहे. या करन्सीला R5 असं नाव का दिलेलं आहे हे तर मी तुम्हाला इथं सांगितलं आहे. पण ह्या 5ही ब्रिक्स देशांच्या करन्सी कोणत्या हे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हा आजचा तुमचा होमवर्कचा प्रश्न आहे, ठीक आहे. पण जर आपल्या भारताने ही करन्सी ॲक्सेप्ट केली तर काय होईल? तर बाकीचे जे देश आहेत युरोपियन कंट्रीज किंवा अमेरिका, ज्यांच्यासोबत आपला डॉलरमध्ये व्यवहार चालतो, तर हे देश आपल्यापासून थोडेसे नाराज होऊ शकतात. त्याच्यामुळे ही करन्सी आपण ॲक्सेप्ट करायची आहे की नाही हे भारत पुढे जाऊन डिसाईड करणारच आहे. ओके, तर सध्यापुरतं हे लक्षात ठेवा की ब्रिक्समध्ये जे नवीन देश ॲड होणार होते तर ते कोणते? तर अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि UAE. याच्यातून आता अर्जेंटिनानी माघार घेतलेली आहे, ठीक आहे. आय होप तुम्हाला हा प्रश्न डिटेलमध्ये समजला असेल. तर आता आपण मग पुढचा प्रश्न बघू. P. इंदिरा देवी यांना 2023मध्ये कोणत्या कार्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स म्हणजेच ISAE फेलो ही पदवी बहाल करण्यात आली आहे? याचा आन्सर आहे बघा दुसरा पर्याय. कृषी अर्थशास्त्र आणि ग्रामीण विकासामधल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना ही पदवी फेलोशिप ही बहाल करण्यात आलेली आहे. आता हा प्रश्न का बरं घेतला आहे याचं कारण म्हणजे ही पदवी मिळवणाऱ्या किंवा हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच केरळच्या रहिवासी बनलेल्या आहेत. म्हणजे आत्तापर्यंत केरळच्या कुठल्याच व्यक्तीला अशा पद्धतीची ISAE फेलोशिप ही पदवी देण्यात आलेली नव्हती. पण आता P. इंदिरा देवी या पहिल्या केरळच्या व्यक्ती ठरलेल्या आहेत ज्यांना त्यांच्या कार्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सनी फेलो ही पदवी दिलेली आहे. P. इंदिरा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बघा त्या केरळ कृषी विद्यापीठातल्या
एक एमेरिटस प्राध्यापिका आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत कृषी अर्थशास्त्रात या फील्डमध्ये बरेच वेगवेगळे काम केलेले आहेत, त्याच्यामुळेच त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्या केरळ राज्य शेतकरी कल्याण मंडळाच्या संचालक राहिलेल्या आहेत आणि या युनिव्हर्सिटीच्या संशोधन संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि या सगळ्या कार्यांमुळेच त्यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या रुग्णालयाने पहिले स्वॅब किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले? याचा आन्सर आहे तिसरा पर्याय, शेर ए काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, यालाच स्किम्स असंही म्हणतात. तर या इन्स्टिट्यूटनी, जी की श्रीनगरचे आहे, तर यांनी पहिलं स्वॅब किडनी ट्रान्सप्लांट हे सक्सेसफुली त्यांनी पार पाडलेले आहे. बघा, तुम्ही बऱ्याच वेळा किडनी ट्रान्सप्लांट हे ऐकलं असेल, पण ह्या प्रश्नामध्ये हे पहिलं स्वॅब किडनी ट्रान्सप्लांट आहे. आता हे स्वॅब किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय, त्याच्यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय सांगते. तर बघा, किडनी ट्रान्सप्लांट करतात म्हणजे काय, तर एखाद्या चांगल्या माणसाच्या शरीरात आपल्याला माहिती की 2 किडन्या असतात, पण माणूस एका किडनीवर सुद्धा जिवंत राहू शकतं. मग अशा वेळी जर एखाद्या माणसाच्या दोन्ही किडन्या खराब झालेल्या असतील, तर या चांगल्या माणसाची एक किडनी घेऊन त्या दुसऱ्या माणसाच्या शरीरात बसवतात, जेणेकरून हे दोन्ही माणसं जिवंत राहू शकतील. पण हे झालं नॉर्मल किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी प्रत्यारोपण. पण ह्या स्वॅब किडनी प्रत्यारोपणात काय असतं की बघा, कधी कधी किडनी ट्रान्सप्लांटमध्ये जो किडनी डोनर असतो, देणारा असतो, तर असं प्रत्येक वेळी होत नाही की कुठल्याही माणसाची किडनी कुठल्याही दुसऱ्या माणसाला बसेल. तर मग अशा वेळी जे किडनी देणारी माणसं असतात, तर हे पण 2 असतात आणि किडनी घेणारी सुद्धा 2 माणसं असतात. म्हणजे काय, तर जर समजा ह्या ए माणसाची किडनी ह्या बी माणसाला जर व्यवस्थित बसत नसेल, जसं की त्याच्या रक्तगटाशी जुळत नसेल किंवा इम्युनॉलॉजिकल दृष्ट्या जर ती सुसंगत किडनी नसेल त्या बी माणसाला, तर मग जो सी हा जो डोनर आहे, तर तो ह्या जो डीला देणारा असतो, तर हे एकमेकांच्या किडन्या इंटरचेंज करतात. म्हणजे काय, तर हा ए त्याची किडनी डीला देईल आणि हा सी हा त्याची किडनी बीला देईल. म्हणजे बी आणि डी हे जे 2 माणसं वेटिंगमध्ये होते, तर ह्या एची किडनी बीला न देता तो त्या डीला देईल आणि सी हा त्याची किडनी डीला न देता बीला देईल. म्हणजे अशा वेळी स्वॅब किडनी ट्रान्सप्लांटमध्ये ह्या ज्या दोन्ही किडन्या आहेत, तर हे दोन्ही किडनी ट्रान्सप्लांट एकाच दिवशी एकाच वेळी केले जातात. याला म्हणतात स्वॅब किडनी ट्रान्सप्लांट. आणि हे रिसेंटली जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातलं हे पहिलं स्वॅब किडनी प्रत्यारोपण श्रीनगर इथल्या या स्किम्स म्हणजेच शेर ए काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथं त्यांनी सक्सेसफुली पार पाडलेले आहे. ओके, तर आज आपण या लेक्चरमधून 1 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये या लेक्चरमधून अभ्यासलेले आहेत. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर नीट समजलं असेल. लवकरच भेटू मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.